कलावत्ने ज्योधरार्थावतारं कलांकांकते ज्योतिकामोधिभक्त्रं कलानीशवादा पुनदारहदक्षं समाधिस्तमूर्तिं भसज्ञानदैव. अगदी सिंगल आवाज टाकलाय, जराही त्याला लेंथ नाही आहे, त्याची रिटर्न येत नाही आवाजाला. मी वाचतोय कंटिन्युअसली आणि याच्यात कर्कश आवाज येतोय. विठाला धन्य आम्ही जन्मालो तास विठोबाचे झालो, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सभेसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चलत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे अगदी अमापक अपेक्षा करतात. जिथे मागणीचे 3 नियम शास्त्र सांगतं, उपास्य, उपासक आणि उपासना. ज्याने मागितलं, ज्याच्याकडे मागितलं आणि जे मागितलं हे 3ही सार्थकी लागणारं असावं किंवा मापक असावं, हा साधा नियम आहे शास्त्राचा. उपासक ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय आणि उपासना ज्या साधनेने मागितलंय. इथं उपास्य जगाचा मालक आहे, उपासक ज्ञानोपर आहे आणि साधना पंढरीच्या वारीची. तिन्ही गोष्टी सामर्थ्यवान लागतात, तेव्हा मागणं मापक ठरतं किंवा पूर्ण होतं. आता ही अपेक्षा करत असताना जगाच्या मालकाला ज्ञानोपर आहे, त्या जागेचंही महत्व फार सामर्थ्याने सांगतात. आता तुम्ही म्हणाल जगाच्या मालकाने देवाला ज्ञान द्यावं, जगाच्या मालकाला देवाला ज्ञानोपरायांनी ज्ञान द्यावं, इतकी ताकद आहे का? कारण 21 वर्षाचे संजीवन समाधी घेणारे ज्ञानोबा आहेत, एवढे सामर्थ्यवान आहेत का की जगाच्या मालकाला त्या मातीचं महत्व सांगावं जिथं स्वतः जगाचा मालक नांदतोय. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा म्हणावं. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. साक्षात ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा समजायला आयुष्य निघून जाईल, आम्हाला समजून नाही घ्यायचे दास झालो तरी फार आहे. हे औचित्य, हा नामचिंतनाचा अट्टहास, हा सोहळा याचं कारण आहे. हा गोड अखंडम सप्ताह, तिथला आजचा 4था दिवस. त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्या पदरात पडली, माझे परम भाग्य समजतं. तुम्ही सर्व मलकापूरकर मंडळी सामर्थ्याने इथं जमलात. सोपं नाही कीर्तनाच्या मंडपात यायचं, भाग्यवान माणसं लागतात. काही माणसं म्हणले ताई आलतो पण जागा भेटली नाही म्हणून निघून गेलो. काही म्हणले आलतो जरा वेळ बसलो पण दमच नाही निघाला गेलो. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही, शपथ नाही. मग तुम्हाला कीर्तनाकडे पाय वळत नाहीत, तुम्हाला कीर्तन कळत नाहीत, तुमचं मन कीर्तनात स्थिरावत नाही. मायबाप यात खरंच तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात, तुम्ही केलेलं पाप तुम्हाला या पवित्र धर्म मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. हे मी नाही म्हणत बरं. नामासी विनमुख नर पापिया हरी विन धावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. अहो हिताच्या आड उभा आहे ते तर पाप आहे. मायबाप कळत नाही, अरे पाप आहे. सामर्थ्यवंत घडला नाही, अरे पाप आहे. यश पदरात पडलं नाही, पाप आहे. अरे वर्म कळलं नाही, पाप आहे. भजन आवडत नाही, पाप आहे. खरा देव समजला नाही, अरे वेड्या हेच पाप आहे. पापाची व्याख्याच ही आहे, जिथे आम्हाला लाजच वाटत नाहीये ते पाप आहे. म्हणत नाही असं काय बोलता. आम्ही विचारलं तुकोबारांना, महाराज जीवनात सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट कुठली, सगळ्यात लाज वाटणारी गोष्ट कुठली? तुकोबारा म्हणले मला कुणी वेडा म्हणलं तर लाज वाटत नाही, मला कुणी मूर्ख म्हणलं तरी लाज वाटत नाही, मला जगाने नावं ठेवलं तरी लाज वाटत नाही, मी उडा फिरलो तरी लाज वाटत नाही, मी कितीही आनंदाने फिरलो तरी मला लाज वाटत नाही, मला कुणी काही बोलावं, कितीही हिणवावं, जगाने किती नावं ठेवावं, पण ज्या दिवशी माझ्या मुखात त्या विठ्ठलाचं नाव येत नाही त्या दिवशी इतकी लाज वाटते की जीव ठेवावा असं वाटत नाही. ही सगळ्यात लाज वाटणारी गोष्ट आहे. आणि विनंती आहे पाठीमागचे टाळ्या वाजू वाटले तर वाजवीच जा. असं काही सरकारचा जीएसटी नाही, त्याला मोफत आहेत वाजवायचे. एखादा वाक्य मनाला लागलं तर टाळी वाजवायची. काही काही निस्ते बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलो. इतका उपकार करू नका कीर्तन करायला. प्रेम आहे रे. आधी कीर्तनाची मंडपाची जागा समजून घ्या. हे ते कीर्तन आहे महाराज.
जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. आता जेव्हा गायन चालू असतं ना तेव्हा अगदी पाहिजे तेवढा विकू देऊ शकता तुम्ही. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, कीर्तन हरी रूप कीर्तन सांग कीर्तन हरी रूप हरि बोल. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जगाचा माल देहभान हरपून नाचतो ती जागा आहे रे. बसलेल्या माणसाला देव करायची ताकद या कीर्तनाच्या मंडपात आहे. अजूनही लोकांना कीर्तन कळलं नाही. आम्ही विनोद करतो, कदाचित ती काळाची गरज आहे. आम्ही विनोद करतो कारण तुम्हाला ज्ञान पचावं. विनोद करायची, कीर्तन करायला कशाच पद्धतीने गरज नाही. कीर्तन स्वतःच परिपूर्ण आहे. पण आमचं काय झालंय, आमचं आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. आता हे कळलं त्याला, हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीच आहे की नाही. आमचं असं झालंय, आमच्याकडे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे ना मलकापूरकर? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. त्याला चाणक्य नीती म्हणायची. आत्ता सध्या हाय क्लास लाईफस्टाईलमध्ये त्याला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात, प्रचार. ज्या गोष्टीचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. मग तो देव असला तरी आमच्याकडे सगळ्या गोष्टी ॲडव्हर्टाइजमेंटवर आहे. म्हणजे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपणार आहे. आमची माणसं साबण बघून घेत नाहीत, हिरोईन बघून साबण घेतात. पण त्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली रे मूर्खा. जर डोळे बिळे बदलत जरे. आणि मला एक कळत नाही, जर तुम्हाला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे या वयात कळले नाही ना तर जीवनात यशाची अपेक्षा करू नका. चुकली या वर्मा फेरा पडेल. माणसाला परमार्थ याच वयात का कळावं, कारण हे वय यश कमवायचं आहे. आणि याच्या पिढीला माझी विनंती आहे, कधीच कुठल्या संत म्हणले नाही की गरीब राहा. नम्र राहणं वेगळं आणि गरीब राहणं वेगळं. श्रीमंती असलीच पाहिजे, हाय क्लास लाईफस्टाईल असलीच पाहिजे. अरे गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपली, परंपरा, ज्ञान, संस्कृती, त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. या स्वप्नावर आयुष्यभर जगलं पाहिजे. आता तुम्ही टाळ्या वाजवताय नाही असं नाही, वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घे आणि आमच्या मलकापुरात घे दर. हा घे दर घे घे. दान करताय भिकाऱ्याला, जरा तरी प्रेम दाखवा की रे. आणि काय म्हणजे मला कळत नाही का. विनंती आहे, एखादा मृदुंगाचा बोल आवडला बिंदास, एखादा गोड गायन, एखादा आरोह अवरोह आवडला बिंदास टाळी वाजवायची, विचार नाही करायचा. आपल्याला पटलं ना मग कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी वाजले. एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना फक्त माझी जिरवायची. ती कीर्तन मित्राला म्हणणार लई पोरकी बोंबलत होती टाळ्या वाजव वाजव. अख्ख्या मंडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कशाचा रे दाद्या कशाचा. अरे वेड्या, 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी घरं सोन्याची. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुळशी रामायणामधलं वर्णन आहे.
एका घराची एक चौकट जी आपण आता याची लावतो ना लाकडाची, ती एक चौकट 22.5 क्विंटल, अशा 350 ते 400 चौकटी असणारं एक घर. नाथ रामायणाचं वर्णन आहे. नाथबाबा सांगतात, अहो जर विचार केला रावणाच्या संपत्तीचा, रावणाच्या साम्राज्याचा, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या उभे राखणीला, नाथबाबांचं वर्णन आहे. गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण, जिथं गजानन गाढव बळतोय, सटवी बाळांतपण करतीये. एवढं साम्राज्य ज्या रावणाचं आहे, त्या रावणाला सुद्धा रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य संप्रदायाचा आहे. थिंक अबाउट इट. एवढं साम्राज्य असून रामाचं चरण धरावंच लागलं. 2 BHK आपला, फार फार तर 1.25 एकर कापूस, तो बी पेटन, भजन करीत जा. असं काही नाही आहे आपल्याकडे की आपण अभिमान करावा. अभिमान आणि स्वाभिमान फार मोठा फरक आहे. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, बोलू नका, स्वाभिमान आहे. पण माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही, हा अभिमान आहे. जिथं आम्ही आहोत तिथं स्वाभिमानाच आहे. आम्ही आमच्यासाठी लढलंच पाहिजे. बरं, महाराजांची वचनं आहेत, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हानू काठी. अरे आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमचीच लाज काढायला लागलात तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवणारच. अरे वारकऱ्याची आत्मा आहे. कपाळाला गंध लावतो, गळ्यात माळ घालतो, धोत्र घालून फिरतो म्हणजे मूर्ख नाही ना रे. कारण विज्ञानाची सुरुवातच संप्रदायापासून आहे. आणि ज्या विज्ञान जगात आपण जगतो ना आजची पिढी, मी बहीण म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. जर तुम्हाला खरंच ज्ञान मिळवायचं असेल, खरंच साम्राज्य घडवायचं असेल, खरंच यश पाहिजे असेल, अगदी आतून येतं ना, तर ज्ञानेश्वरी गातात हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. हे मूळ आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण काकडा करेल ना, माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असलेल्या व्यासपीठावर विश्वासाने सांगतो. MPSC करताय, UPSC करताय, लॉ करताय, आर्ट कॉमर्स सायन्स करताय, BHM MBBS करताय, मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, भरतीची तयारी करताय, शेती करताय, कुणाच्या हाताखाली कामं करताय. आयुष्यात तुम्ही जे काही करताय, तुम्हाला कुठलाही प्रश्न अडू द्या, फक्त माझी माय ज्ञानेश्वरी हातात घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सामर्थ्याने मिळेल, हा विश्वास ही लेख देते. ही त्या ज्ञानोबरायांची लेख देते, ज्या लेखीला त्या ज्ञानोबरायांनी घडवलं, जे आम्हाला कळले नाही. तर सामर्थ्याने विचार करा, 22-23 वर्षाची पोरगी आहे मी, असं आयुष्यातून काय केलं असणार आहे? एका पायावर उभं राहून तपश्चर्या नाहीच की रे. उपवास तापवास, मलकापूरच्या मायमावल्या, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत खाते मी, बोलतो खाते मी, पण लागत नाही अंगाला. आणि माऊलींचं वर्णन आहे ना, शरीरासी ताडावे, पतीविषयी सेवावा का सर्वता निरोधावा. पोटापेक्षा कमीही खायचं नाही आणि पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. असा फार आव नाही आणायचा. आपल्याकडे परमार्थ कमी, बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. आपल्याकडे अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला, आपण पटक्यानं फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला? एक गोष्ट सोडली नाही तू. कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया. त्याच्या घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर, पितृवाट्यावर, छाया खाटावर. राग लागू तुझ्या बांगल्याला, लिहितो कशाला? हे मी नाही म्हणत, नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवरायांचं काय कलियुग आहे देवा. लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, उडत चिमणे सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे. आता हे नामदेवरायांचं कूट अभंग. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. म्हणजे खोडकर. संतांना कधी कधी वाटलं काय जग आहे, मग त्यांची रचना ही तशी. आपल्या पाठांतरातलं सांगते, मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हा, ऐका कीर्तन. काय ढेकळं कळणार आहे का महाराज? वनात कासव गीत गाय. कोण? कासव. कुठे? वनात. आणि काय करतो? शिवरंजनी गातो. कोणी ऐकलं? काय आपल्या सारख्यांनी. अहो महाराज, तुम्ही शोभतं का तुम्हाला हे बोलणं? आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललो तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही, हे खरं आहे. पण हे कळायला ज्ञान पूर्वजच लागतं. साध्या भाषेत जिथे 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं 16 वर्षांच्या लेकराच्या चरणावर मस्तक आहे.
आम्ही विचारलं मृतदेहालाही जिवंत करण्याचा ताकद तुमच्या योगामध्ये, एवढं सामर्थ्य तुमच्यात, तुम्ही या 16 वर्षाच्या लेकराच्या चरणावर मस्तक का ठेवलं? त्याचं उत्तर महाराज देतात, उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगलं देव. ज्ञानोबांचं वय बघू नका, ज्ञानेश्वरी कधी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. फक्त एक बोट ज्ञानेश्वरीवरनं फिरवा, माऊली तुमचं आयुष्यभर बोट करतील, कधीच नाही सोडणार आहे. काय कमी केलं देवाने सांगा ना? काय आमच्याकडे दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे. अरे त्याला मानण्याची ताकद आहे, गाथा ज्ञानेश्वरीचं समर्थन आहे. फक्त जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय, फक्त त्याला मानण्याची ताकद आहे. आणि कधीतरी गांभीर्याने विचार करला, कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतात? अर्जुना श्रीकृष्ण सांगतात, अरे वेड्या, चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं तर सोड, अन्न पचवणारा ही मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्नम चतुर्विध. जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी विश्वेश्वर, तो मी राम, तो मी कृष्ण. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक करताना आधी घास चुलीला टाकायच्या आणि मग स्वयंपाक करायच्या. येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाणे. काय जुन्या बायका, 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत. त्याचं कारण माऊली सांगतात, लल्लाटी जे लिहिले न पुसैदा काही केले सटवीची राती जण विसंबी वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते, ते 12 दिवस लागतात उमटायला. म्हणून कमीत कमी 1200 होईपर्यंत, त्याचं नाव देवेपर्यंत जगाला लेकराचं तोंड दाखवायचं हे शास्त्र आहे. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्माला लागल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर, डन डन. खरंय रे तुमचं, ते तुमचंच खरंय रे. आम्ही मूर्ख आहे रे. आम्ही कपाळाला गंध लावून फिरतो, आम्ही मूर्ख आहे रे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही मूर्ख आहे रे. पण तुम्हाला कसं सांगायचं की विज्ञानाचं उत्तर ज्ञानेश्वरी आहे. विज्ञानाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर माझी ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. नीट आहे का? 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने या बल्बचा शोध लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या बिजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. साधूजनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तुम्हाला जे दिसतंय तुम्ही त्याला खरं मानताय, आम्ही जे दिसत नाही तेही खरं सांगतो. मग आमच्यासाठी खरं काय? जे 4 माणसं बोलतात त्या भामट्यातले आम्ही नाही. आमच्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय अटल सत्यच नाहीये, मग जाई नगे माये. आणि जेव्हा सत्य सापडेल तेव्हा इमोशनली सॅटिस्फॅक्शन मिळेल, मग अवघाचे संसार. आणि जेव्हा खरं करेल तेव्हा दुःख राहणार. मला माहित आहे खरं काय, बाकी सगळी कल्पनेची बाधा. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञान हे मूळच पाहिजे, खरंच पाहिजे. आज माळ घातली, उद्या महाराजां, परवा पाकिट. आपल्या बापाची पेंड नसते. एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं तेवढंच लवकर मोडतं. आजच्या पिढीला हेच कळत नाही की घाई करू नये. अरे साम्राज्य निर्माण करायला असं काय लागतं रे? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर माझ्या शिवांनी विचार केला असता, गुलामगिरीत नांदणारा बाप माझा, मी साम्राज्याची स्वप्न बघावी का? पण विश्वास आहे स्वतःच्या मनगटावर, या शेतकऱ्यांच्या पोरावर. अरे हेच तरणे बांड पोरं घेऊन या मुठवर मावळ्यासहित त्यांच्या नाकावर टिचून त्यांची सत्ता उद्ध्वस्त करून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचेच वारसदार आम्ही. कुणी काही बोललं म्हणून खचावं आणि छोट्या छोट्या गोष्टींना मागं सरकावं. अरे आला अंगावर तर शिंगावर घ्यायची ताकद या मातीत आहे. पण कळत नाही आपल्याला, आपलीच किंमत कळली नाही बरं का. ना संप्रदायाची, ना ज्ञानाची, ना परंपरेची. आम्हाला आमचीच किंमत कळली नाही. आपलं कसं झालंय, एक पोलीस आहे. कोण आहे? तुम्ही बोलत जा बरं का. कोण आहे?
एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला बोला बाबा बोला. असे बसले जस काय कीर्तनकाराच्या मातीला आले. थोडा आनंद ठेवा रे. तुम्ही मुद्दाम करताय, मुद्दाम. तुम्हाला असं वाटतं हिला फसू, अरे तुम्ही फसताय. माझं ठरलंय ती ठरलंयच, तुमचा तोटा आहे. माझं काय तेव्हा. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा का हसतोय? कंडक्टरला फसवलं. म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलाच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगाड बरे देवा. आपलाच वापर करून जे स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात त्यांना फसणारी लोक झालो आपण. काय गरज काय क्वाटरीसाठी कोंबडीसाठी? साहेब 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 हा काय पाया पडतं का साहेबाच्या? गरज नाही रे. डीपीला साहेबाचं नाही, आपल्या आईबाबाचा फोटो असला पाहिजे. स्टेटसला साहेबांचे बर्थडे कमिंग सून नाही, ज्ञानोबरायांची आषाढी वारी, कार्तिकी वारी आपल्या स्टेटसला कायम असली पाहिजे. हे हीच आहे आपलं, ही संस्कृती आहे आपली. आपण ॲनिमल नाही पाहिलं पाहिजे, आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते पाहिले पाहिजे. ही वय नाही आहेत आपली हे सगळं करायची. मी असं नाही म्हणत की पिक्चर बघू नका, गाणी ऐकू नका. बहीण आहे मी तुमची, अगदी प्रेमानं सांगते दादा. मला विनंती एवढीच आहे की या प्रत्येक भारताच्या घरावर हिंदुत्वाचा झेंडा लहरावा इतकी ताकद आपल्यात असली पाहिजे. जे अयोध्ये आज रामराज्य घडणार आहे, इथं प्रत्येक दार रामराज्य घडलं पाहिजे. आणि हे तुमच्या हातात आहे रे आजची पिढी. हे बोलून वगैरे असं गोरी दिसली गाला फसली माझीच आहे, आपल्या बापाची पेट नाही रे. काहीच नाही होणार आहे याने, काहीच नाही. अरे पैसा कमवा, नाव कमवा, बंगले बांधा, गाड्या घ्या, पुरी मागं पुढे फिरतील तुमच्या. नाव तर कमवा, पैसे तर कमवा आणि पैसे कमवा. हे शास्त्र सांगतं अर्थ आणि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे. आपला बाप श्रीमंताचा आहे, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो आणि सोन्याचा मुकुट घालतो तो विठ्ठल आहे. लक्षात घ्या, गरीबाचे लेकर नाही आहेत आपण. एखाद्या संत संघाचे गरीब आहेत, या ज्ञानोबरायांचा अभंग आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे मला रेडा बोले. अहो दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. तुकोब्बार आहे माहित आहेत ना, ऐकलं तरी का नाही? नशीब तर तुकोब्बार आहे. कारण हे कचकच कांद्याचा गवा याला तुकोबार आहे आठवणं लय अवघड आहे मला. हे तुकोबार आहे तर तुकोब्बार आहे. तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी होती. नीट लक्ष देऊ नाही का आजची पिढी? किती मुली नीट लक्ष देऊ नाही का? 65 लाख. हे आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आत्ताचे 10 लाख त्या हिशोबाने पहिला रुपया अशा हिशोबाने 65 लाख. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी. दुष्काळाला स्वतःची कोठारं या जनतेसाठी रिकामी केली. स्वतःची बायको लेकर अन्न अन्न करून मेली तरी तुकोबारांनी लोकांची मुख भरली. त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचा हा वारकरी संप्रदाय आहे. गरीब नव्हते ते. त्यांनी असा विचार केला दुष्काळात की शेतकऱ्याची पोरं माझेच मित्र, पण किती फरक आहे. वाईट वाटलं. कोण सावकार, कसला सावकार? सगळ्यात मोठा सावकार माझा पंढरीचा पांडुरंग आहे. ते सगळं मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तो सावकार तिथं उभा आहे. मी कोण आहे सावकार? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एवढी कर्जपत्र इंद्रायणीत बुडवली. किती? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी. कर्जपत्र म्हणजे एका कागदावर एखाद्या माणसाची लिहून घेतलेली संपत्ती जी घाण टाकलेली होती तुकोबारायांकडे. असे एका एका माणसाचे 100-200 एकरी जमिनी, 100-200 तोळ सोनं तुकोबारायकडं घाण होतं. असे एक कागद आणि अशा कागदाच्या 25 बैलगाड्या तुकोबारायांनी इंद्रायणीत बुडवल्या. एवढा का हिंदू धर्म मानायचा? अशी माणसं जगाच्या पातळीवर तुम्हाला भेटली तर सांगा. अरे जगातले शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. मग विचार करा आपण मानलं कुणाला पाहिजे? एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर माय? सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता व्हावी लागते तेव्हा एखादी स्त्री आई होऊ शकते, बरोबर आहे? जुन्या माय मावल्या बोलत जा ग माय, बोलत जा ग. तुम्ही का तुम्ही बोलत नाही असं नाही ग माय.
अगं तुम्ही बोलायला लागले अख्या गावाला कळतं नेमकं कुणाची सून भांडती असा आवाज आहे ग माय तुमचा. ते इथे बोलत जा ग माय. तुम्ही वाईट आहे असं नाही बरं. तुम्ही लय चांगल्या माय मावल्या, लय चांगल्या, तुम्ही लय चांगल्या माय, तुम्ही लय चांगल्या. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय चांगल्या. हाय थोडा प्रॉब्लेम, पण त्यात बी आपला दोष नाही माय बरं काय. ब्रह्माने बनवताना स्त्रीला तसं बनवलं. पुरुषांना कंठ दिला ब्रह्माने, स्त्रियांना दिला कंठ. म्हणजे ते गाठ असते बघा. पुरुषांना असते, स्त्रियांना तुम्ही चेक करू नका असते नाही का. माझ्यावर थोडा विश्वास ठेवा ना. असते रे दादा, लगे असते रे दादा, असते. पुरुषाला असते, स्त्रियांना नसते. मेलला असते, फिमेलला नसते. का नसते? तशा हिशोबाने तुम्ही आतल्या गाठीचे, म्हणजे तसं नाही. तुमच्या पोटात राहतं महाराज, तुमच्या मनात राहतं. तुम्ही सांभाळू शकता. आमच्या पोटात पण ठेवीत जा, राहत नाही पण ठेवत जा. का ठेवायचं नाही? या जगाला सांगावं एवढी याची लायकी. कारण हे कलियुग आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ही लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. बरंच कळतं तुम्हाला. हे जग आहे रे दादा, हे असंच चालतं. अरे किसी के सामने आपणे आंसू गिराया मत करो. आपला कमकुवतपणा, आपलं पुढचं उचलणारं पाऊल. पिढी लक्ष देऊन ऐका. तरुण मुलामुलींना माझं सांगणं आहे, तुमच्याकडे जी लोअर बाजू आहे, जी लोअर साईड आहे, तुमचा जो कमकुवतपणा आहे, तुमची जी विकनेस आहे, ते जगाला कधी सांगू नका. तुम्ही उचलणारं जे पुढचं पाऊल आहे ते जगाला कधी सांगू नका. कारण याचं फार मोठं इतकं भोगावं लागतं ना या गोष्टीमुळे. ही लोक तुमच्या पुढच्या पावलाचा स्वतःच्या आयुष्यात वापर करणार आणि तुमच्या विकनेसला तिथेच दाबून ठेवून तुमचं आयुष्य खेचवणार. पण जीवनात कधी स्वतःचा कमीपणा लोकाला दाखवायचा आणि लोक काही बोलली तरी कमीपणा वाटून घ्यायचा. स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवायची. मी लॉच्या सेकंड इयरला आहे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे. सनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला. महाराज ते उत्तर देताना आम्हाला कळलं ते बोबडे. अख्खा वर्ग हसला, सुरही हसले. सर म्हणजे मूर्खच का? अरे तू लॉला काय ऍडमिशन घेतलंयस? दुसरं काहीतरी करायचं ना. हे तुला कसं जमणार? तर म्हणला थल थुतलं बोलू नका. कुठलं बोलू? अरे थुतलं नाही तर कुठलं बोलू? बरं तुला चल इनमिन कुणी केस दिली, पण तू लढणार कशी? तर मला कधी बी लढल, कधी लढल. अरे वेड्या तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लढलेली नाही. म्हटला माझ्या बापाचा थपा नाही, मला वकील पाहिजे. अरे हो रे, पण तुला जमणार नाही. वकील काय? तुला आयुष्यात काहीच जमणार नाही. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, स्पष्ट उच्चार नाहीत, शब्दांना तुला वापरता येत नाही. सरांनी अंडर एस्टिमेट केलाय, ग्राह्य धरलंय. हे अख्खं जग आपल्याला ग्राह्य धरत आहे. ह्यांना असं वाटतंय अरे शेतकऱ्याची औलाद आहे, मिडल क्लास फॅमिली आहे, याचा बाप आयुष्यभर फाटक्या धोत्रात फिरलाय, आयुष्यभर याच्या माईनं फाटक्या पदरावर संसार केलाय, यांना काय जमणार आहे. विनंती एवढीच आहे, हे जे बोलतायत ना यांनी आपली हारायची वाट बघावी आणि आपण माऊलींच्या कृपेने जिंकावं. ते आयुष्य जेव्हा जग हारायची वाट बघताना आपण जिंकतो ना, ती नशाच वेगळी आहे. मग त्यांची तोंड बघण्यासारखी असतात. ते खरं समाधान आहे महाराज बरं का. ह्या लोकांना जिंकू द्यायचं नाही रे, करून दाखवायचं. पोरगा म्हटला चल तुम्ही थांबाल ते करतो. तुम्हाला कळतंय ना, सांगाल ते महाराज बरं का. मग सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत ह्यातला एक जरी ग्रंथ विकला ना बाळा, हा मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी ग्राह्य धरलाय. जिद्द आहे, चिकाटी आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे, करायची ताकद आहे आणि विश्वासाने सांगताय. जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता, कष्ट करायची दानत ठेवता आणि साफ मनाने एखादं काम करता, जगाचा मालक तो काम तुमच्याकडून करवून घेतो आणि यश देतो. हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतात. देव म्हणजे काही वेगळा नसतो, हा इथे आहे. सर्वागती राम देहा देही एक सूर्यप्रकाशक. हे नीट लक्षात घ्या. स्वतःवरचा असणारा सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा परमात्मा आहे. देव पाहिजे ना, आधी स्वतःला ओळखा. देव समजून घ्यायचा आहे ना, आधी स्वतःला ओळखा. ज्ञानोबराय म्हटले मला माहीत आहे मी कोण आहे. ज्ञानोबरायांना विचारलं आम्ही, अहो संसार सुखाचा करायचा म्हणता, जो मूळता दुःखाचा आहे. आजपर्यंत आम्ही काय ऐकलं? दुःख बांधवडी. सुखाचा विचार सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता. आजपर्यंत आम्ही काय ऐकलं की संसार हा दुःखाचा आहे. तुम्ही कुठल्याच सामर्थ्यावर स्वतःचा एवढा मोठेपणा की सुखाचा करील म्हणता. म्हणजे असे तुम्ही कोण लागून गेले की तुम्ही जगाच्या मालकाचं म्हणणं मोडणार आणि त्याच्या नीतीविरुद्ध जगणार.
कारण जगाच्या मालकाने लिहून दिलंय उर्दू मूलमध्ये शाखा मश्वतम प्राहुर्वयम चंदांसी यस्य परणानी यस्तम वेद सवेदवित. श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात संसाराचं झाड उलटंय, जमिनीत फांद्या आकाशात मूळ आहे, हे वांज झाड याला फळ लागत आणि तुम्ही कुठल्या अनुषंगाने म्हणता सर्व सुकृताचे फळ मी नाही ना. असं काय तुमचं सामर्थ्य, असे कोण आहेत तुम्ही की जगाच्या मालकाच्या विरुद्ध चाललात. ज्ञानोबा म्हणतात मी कोण आहे हेच समजून घ्या. मी कोण आहे? अवतार पांडुरंग ना पटले ज्ञानी, आरती ज्ञानराधा. वारी केली, जेव्हा मी म्हटलं माझ्या जीवेची आवडी, पंढरपुराने न गुडी, ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. जेव्हा मी तुझी वारी केली, जेव्हा मी तुझ्या दर्शनाला आलो, तेव्हा तुला काय सांगावं, काय घडलं, काय घडलं. आपुल्या संसाठी करोनी ठेला. हरिपाठ नीट म्हणत जा, नीट ऐकत जा. आपल्या सेवेसाठी, संसाठी. सं म्हणजे एक स्वरूप किंवा त्याच्या सारखं होणं, म्हणजे आरशातला आणि आरशा बाहेरचा एकच आहे ना. अगदी तसं बोलणारा आणि करणारा एकच आहे. महाविष्णूचा सखा माझा मी कोण आहे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. जेव्हा ज्ञानाने भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण केलं, ज्ञानाचा अहंकार न करता भक्तीची सांगड मी आयुष्यात घातली, तेव्हा मला कळलं ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नाम आहे. आणि नामामुळे समजलं ज्ञानाने जे मिळालं नाही ते नामाने मिळालं. ज्ञानाने योगी झालो, नामाने देव झालो. इतकी ताकद नामात आहे. देव पहावया काय झालं तेथे मग नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. अरे बोलवणारा मी आहे पण लाज राखणारा तू आहेस ना. मी बोलावं आणि तू करावं हाच तर धर्म आहे का. तर तुझं आम्ही चुकवत नाही, आमचं तू चुकवायचं नाही. आमच्यासाठी चतुर्भागे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी वारी न चुकू दे. आम्ही तुझी वारी चुकवली नाही, आम्ही तुझं नामचिंतन घ्यायला चुकलो नाही, मग तू आम्हाला सामर्थ्याने यश द्यायचा चुकशील तरी कसा. मग मी म्हणेल ते तू करणार, कारण माझ्याकडनं म्हणवून घेणारा तू आहे हे मला माहिती. म्हणजे आधी मला माझी ओळख झाली, मग मला तू कळला. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, फक्त नावाचा. नाहीतर तू मी आहे, मी तू आहे. मग मला सांगा देवाला काय अशक्य आहे. जग काही करू शकतं, जगाचा मालक काही करू शकतो, ताकद आहे. मग आम्ही विचारलं देवा करतो का. देव म्हटलं अरे लाज राखणं काम आहे म्हणून स्वतःची ओळख करून घ्या. मग पोरगा लेक्चर, तुम्ही जाग्यावर आलात, पोरगा लेक्चरला आला दुसऱ्या सरांनी त्याला उभा केलं, ग्रंथ विकले आणि खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला थगली ऐकली. तुम्ही एक म्हणला होता तुम्ही थगले ऐकले. सर म्हणले कसं काय. लय थोपाय म्हणला प्रत्येका थमोल दायतो त्यांना थांबायतो. ती लामाय नाही, ते लामाय नाही, ह्यात थित आहे, ह्यात लावण आहे, ह्यात लांब आहे, हे ताणलंय. तुम्ही देता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं थित ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आणि हेच आपण आहेत रे. सगळं घडतं. शेतकऱ्याची अवलाद सुद्धा आयस खुर्चीवर बसते. शेतकऱ्याचीच पोरगी सुद्धा विमानात चालवायची ताकद ठेवते. हे सगळं घडलंय रे. नाहीतर शिवराय गेल्यानंतर औरंगजेबाने विचार केला अरे यांचा वालीच गेला, हे दख्खन एका महिन्यात या पायाखाली असणार आहे. मा झालाय औरंगजेबाला. अरे आदिलशाही निजामशाही एका हातात घेतलेला औरंगजेब हा, ज्याची सत्ता एवढी आहे, विश्वाची सगळी संपत्ती म्हणजे त्याचा 1/3 भाग एवढा सत्ताधीश आहे तो औरंगजेब. अरे सगळी सल्तनत नुसत्या नजरेवर वळवावी त्याने.
पण तेवढ्या मोठ्या औरंगजेबाला जेव्हा वाटलंय की हे मराठे आपल्या पायाखाली असणार, कारण ह्यांचा सिंह गेलाय, पण त्याला कुठं माहित आहे आणि सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे, दुपटीनं ताकद घेऊन उभा आहे. अरे ज्या औरंगजेबानं एका महिन्यात दक्कन पायाखाली घ्यायची स्वप्न बघितली ना, त्याच औरंगजेबाला माझे 18-19 वर्षाचे शंभूराजे 9 वर्ष खेळवत होते, पण एकही किल्ला हाती लागू दिला नाही. ती लेकरं आहेत आम्ही. इथे क्वांटिटीला नाही क्वालिटीला किंमत आहे. पण हे कलियुग असं आहे, क्वांटिटीकडेच जातो, क्वालिटीकडे येत नाही. कीर्तनाला माणसं जरी कमी असली तरी ज्यांचं भाग्य आहे तेच येऊ शकतं. आता ह्याच्या पुढं सांगते, दुसरीकडं माणसं जरी जास्त असली तरी तिकडं पाप झाल्याशिवाय जात नाही. आता हे मी कुठं सांगायची गरज नाही, तुम्ही चांगले अनुभवी आहात त्याच्यातले माणूस बरं का. विनंती आहे, रक्त खूप चांगलं आहे आपलं, संस्कार फार प्रबळ आहेत आपले. शाहिस्तेखानाच्या लाल माला चालल्या, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली आणि हल्ला फार मोठा झाला, सगळी धावपळ उडाली होती. त्या पोरीला वाटलं आपल्या जीवाला धोका आहे, कुठेतरी लपावं. कुठेतरी कोपऱ्यात ती शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी लपली आणि शाहिस्तेखानाची बायको पळत पळत येऊन शाहिस्तेखानाला सांगते, जहाँ पड़ा मुझे लगता है शिवा के मावरों ने बदले की आग में लड़की उठाई. शाहिस्तेखान शत्रू आहे, ज्या राजानं जीवावर हल्ला केलाय, जे जीवाचं फक्त बोटावर बेतलंय, तो शाहिस्तेखान बायकोला सांगतोय, ना मुरत जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो, किसी गैरौत के सामने नजर उठा के बात नहीं करते, क्या बोल रही है लड़की उठा दे. शाहिस्तेखान जबान देता है, अगर शिवा के मावलों ने लड़की की तरफ आग उठाकर भी देखा तो ये शाहिस्तेखान जबान काट देगा. वो शिवा है और वो शिवा के मावले हैं. ही संस्कृती आपली. रात्री बेरात्री एखादी पोरगी दिसली तर तिला माय म्हणणारी जात आहे आपली. आपण बाया नाचवणारे नाही, आपण बाया वाचवणाऱ्या औलादी. आणि आता हे सोडून द्या, पास झालं. आता स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आईबापासाठी जगा, मोठे व्हा. हे कलियुग आहे दादा. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी आहे तर लोक मागे पुढे फिरतात. आज माझं नाव आहे म्हणून मंडप भरलाय, उद्या नाव गेलं की कुत्रं खाणार नाही. नाव कमवा, आयुष्य जगा, आनंदाने जगा. समाधान आयुष्यातला परमात्मा आहे. बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, 4 माणसं मागे पुढे फिरतात. आम्ही विचारलं त्या साहेबाला, का हो साहेब काय नाव आहे तुमचं? साहेब म्हणतो सगळे, पण रात्री झोप लागत नाही. कधी कोण दगा करेल काही भरोसा. पहाटे उठून सत्ता बदलते ती खुर्ची, रे झोप लागत नाही. कारण हे चुकीचं आहे. आम्ही तुकोबारांना विचारलं, बायको लेकरं अन्न अन्न करून मिली. नाथबाबांना विचारलं, इतका अपमान केला. नामदारांना विचारलं, सगळं गेलं, काहीच वाटत नाही. तुकोबाराय म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परिया दुष्काळी पिढा गेली. बरं झालं बायको लेकरं मिली, पिढा गेली. विचार करा, सगळं असूनही भोगता येत नाही, काय दुर्दैव आहे. काहीच नसलं तरी समाधान संपत नाही, काय सुदैव आहे. हे भगवंताच्या नामचिंतनामुळे शक्य आहे. सॅटिस्फॅक्शन, समाधानी आहे, काही नको मला आयुष्यात. पण हे कमवून झाल्या नंतर गर्व न येऊ देणं, पण कमवायचं. मग आम्ही विचारलं, ज्ञानोबा आहे, संसार सुखाचा करेन म्हणता, स्वतःला भगवंताचा अवतार म्हणता, सिद्ध पण करा ना, युक्तिवाद पण लागतो की नाही. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली, तेव्हा 17व्या अध्यायातच ज्ञानेश्वरीच्या, कारण जिथे 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे तिथे 18 अध्याय गीते. नीट लक्षात घ्या, गीतेचं मराठीत केलेलं रूपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी. मग 17व्या अध्यायात ज्यावेळेस जगाच्या मालकाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली तेव्हा ज्ञानोबा देवाला म्हणतात, चुकला तू. कोणाला म्हणतात? देवाला. कोण म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात, देवा चुकलास तू सात्विक दानाची व्याख्या सांगितलीस खरं, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलंस. आता आम्ही काय करतो, खून करतो आणि पंक्ती घालतो. जमणार आहे का?
अन्यायोपार्जितम धनम, हे धर्माच्या कारणी लागत नाहीये. मग माऊली सांगतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा, कुठलाही उपकार न ठेवता दान करा. तर दानम सात्विकम शुद्धम, हे वर्णन ज्ञानोबरायांचं. म्हणजे जगाच्या मालकाची चूक काढायची ताकद ज्या 18 वर्षाच्या लेकरात त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. विचार करा, जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबराय. कधी जमलं तर बघा, ज्ञानेश्वरीला हात लावता आलं तर, आळंदीला जाता आलं तर बघा. संजीवन समाधीवर तुम्ही आजही कान लावला तर ओंकार तुमच्या कानावर पडेल. कारण 750 वर्ष झाले आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत आहेत आणि सायंटिफिकली आम्ही प्रूफ करू शकतो. शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. त्याच वेळेस 3.5 वेळे बसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासून षडशस्त्राचं वेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते आणि ज्या माणसाला समाधी लावता येतं तो योगी ठरतो. आणि योगी कोणते माऊली सांगतात, योगी तो ही करीती परी कर्मे त्रिण बंदी जती, जे सांगितले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये, जन्म मृत्यूचं बंधन नाहीये, तो योगी आहे. मग देवही नेऊ शकत नाही किंवा शरीरही जळू शकत नाही. आत्मा कधी मरतो का? न्यायशास्त्रामध्ये वर्णन आहे, आत्मा कधी मरत नाही, आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आता सायंटिफिकली प्रूफ करायचं म्हटलं तर काही रोगराया बापाकडनं येतात, त्याला आपण जेनरेटिक अनुवंशिक म्हणतो की नाही. मग मी म्हणते हे आलं कसं? व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. माऊली वर्णन करतात, मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश अगोदर येतो का सूर्य अगोदर येतो? नीट नीट पाठ उठायला लागतं त्याला. ब्रह्ममुहूर्त, काकडा कधी ऐकला? काकड्याची मजा आहे ना. एखादा तरी अभंग काकड्यातला पाठ असावा. नीट लक्ष देऊन ऐका माझं बोलणं. काकड्याचे अभंग विश्वाच्या मालकाला जाग करतात. तुम्हा आम्हाला सामर्थ्य देणार नाहीत का? की कोणाला जाग करतात? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा. पण काकडाची हवा असं काही नाही बरं. येईल तैसा बोल काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. शहाणा येडा दोघालाही समजून घेतो तो विठ्ठल आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव सगळं होतो. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी आमते. गुरु तू, बंधू तू, पिता तू, माय तू, राखण करणारा तू, सांभाळणारा तू, झेलणारा तू, वाचवणारा तू, जगवणारा तू, सगळं तू. खूप मन मोठं माझ्या विठ्ठलाचं. खूप जसं जमल तसं भजन करा, काही हरकत गार जमते, काही विषय
विषय नाही. डोंगराची हवा न बायला फक्त एवढीच विनंती माझी, कणभर कणभर हा कणभर विनंती आहे. भजनात नशा असा, भजनात नशेत भजन नसून. आता बाटलीशिवाय जी डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा, गाण्याशिवाय ह्याला झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा. परमार्थात सगळ्या अवताराचे अभंग सापडतील तुम्हाला. 24 अवतार आहेत जगाच्या मालकाचं. प्रत्येक अवताराचं गोड अभंग त्याला ना गोंधळ घाला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होनी, नीट ऐका बरं का, सावध होनी, आधी सावध व्हा आणि मग भजनी लागा.